हा तिकडे आज महानगर आपला आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ ज्यावेळेस मी नगर शहरामध्ये फिरत असताना मला सगळ्यात महत्त्वाचा जो माझ्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न माझ्या समोर आला तो प्रश्न म्हणजे 7वा वेतन आयोगाचा प्रश्न त्या ठिकाणी समोर आला। कारण त्यांची मागणी सुद्धा इतकी संयुक्तिक मागणी होती की महानगरपालिका ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्याचबरोबरीने धुळा महानगरपालिका झाली, जळगावची महानगरपालिका झाली, त्यांना त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू पडतो आणि माझ्या या नगर शहरातील माझ्या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्यापर्यंत 7वा वेतन लागू पडलेलं नाही। त्या बाबतीत आमच्या काही संघटनांनी मधल्या काही कालखंडामध्ये नगर ते मुंबई अशी पदयात्रासुद्धा काढली होती। पण त्यावेळेस रस्त्यातच त्यांना काही आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आणि अद्यापपर्यंत कुठलाही प्रश्न मार्गी लागलेला नाही। मी आपल्याद्वारे माझ्या या महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की आपण निश्चित हा प्रश्न येणाऱ्या कालखंडामध्ये सोडू। वेळेप्रसंगी मंत्रालयात आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, पण हा माझ्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवला जाईल हाच या ठिकाणी आपणाद्वारे शब्द देतो। अरे तुमचं एक वाक्य चुकलं बोलताना, तुम्ही निवडून आलात तर नाही, निवडूनच येणार आहे मी आणि आल्यानंतर या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत। वास्तविक पाहता बऱ्याच भागामध्ये शाश्वत पाणी मिळालं पाहिजे, बऱ्याच भागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे आणि ज्या भागामध्ये पाणी आहे पण ती शेतीला पाणी मिळत नाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे। शहरामध्ये जी डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही। खऱ्या अर्थाने IT पार्क आपल्या नगर शहरामध्ये नाही, मेडिकल कॉलेज नाही। मी तर सांगतो की पहिल्या 6 महिन्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आपण नगर शहरामध्ये आणणार आहे, शासकीय शिक्षण संस्था उभ्या करणार आहे। कारण शासकीय शिक्षण संस्था जर उभे केल्या तर सर्वसामान्य कुटुंबातले मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात, हा यामागे हेतू आहे। अनेक प्रश्न आहे नगर शहरातील असो किंवा माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, ते निश्चित प्रश्न आपण सोडवणूक केली जाईल। त्याचबरोबरीने शेतकरी कसा सुखी समाधानी होईल, शेतीमालाला कसा जास्तीत जास्त बाजारभाव मिळेल या बाबतीत सुद्धा मी निश्चित प्रयत्न करणार आहे। शेवट कसा असतो, एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्यानंतर काही बोलावंच लागतं, नाही बोललं तर खालून टाळ्या पडत नाही। तुम्ही पाहिलं असेल दादा ज्यावेळेस बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या, तिथं दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले, महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते, पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडले। तर ठीक आहे, ते जरी काय बोलले असेल, काय बोलले नाही बोलले, त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, माझा पण त्यांच्यावर अधिकार आहे। 13 तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू। काल शहरामध्ये त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्यांचं नाव येतं असं? अहो साहेब, समोरच्या उमेदवाराला पराभव हा मान्य केलेला आहे, पराभव मान्य केला म्हणून तुम्ही पहा वेगवेगळ्या घटनांशी आमचा काहीच संबंध नाही। काल मला रात्री आपल्याच काही पत्रकार बांधवांनी मला एक व्हिडिओ दाखवला, तो माणूस सुद्धा आम्ही ओळखीत नाही आणि त्याला कोणी मारहाण केली ती माहीत नाही, फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन निलेश लंकेला काय कुठल्या पद्धतीने बदनाम करता येतो का हा प्रयत्न केला जातो। मध्ये नालेगावमध्ये हा प्रकार झाला, काही हे उद्योग कोण करतं, ज्याला राजकारणामध्ये पराभव दिसतो ना तो माणूसच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काय आपल्याला काय आधार मिळेल का काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर। पण जनता एवढी आता भोळी राहिलेली नाही, सर्वसामान्य जनता ही एकदम त्यांना सर्व गोष्टी कळतात। म्हणजे चुकी काल त्या ज्या माणसाची तुम्ही बाईट पाहिली असेल त्याचं बोलणं सुद्धा बघितलं, एकदम नॉर्मल अवस्थेत झोपलेला होता, जसं शिकवलेलं होतं। अशा पद्धतीने राजकारण होत नसतं, त्यामुळे समोरच्या उमेदवाराला पराभवाला सामोरच जावं लागणार आहे।